कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय सकाळी सकाळी कुठे चालली? कुठे जाते तेव्हा? घरीच आहे की। एवढं लवकर तयार झालीस? अरे सकाळीच जाग आली मला बाळामुळे। बा लवकर यायची घाई झाली वाटतंय तरी तसं। म्हणजे? अरे म्हणजे ते आता बाळ पोझिशन घेत आहे ना, खाली डोकं आहे तिथे वर पाय, त्यामुळे जरा असं होतं शेवट शेवट मी वाचलं होतं मोबाईलवर। तेच तर काय माहिती आज सकाळपासून। ऐक काय ग? आई शपथ मम्मी कळाली। मम्मी कळ कळाली वहिनी कळाली कळ ओ कदम कळाली कळलंय मला आता या सगळे वरायटी असतं ही माहिती का? अरे काय झालं? शांत व्हा शांत व्हा, जागा द्या आपे आपे उठ बरं तू। चला गाडी काढा घेऊन जाऊ तिला। म्हणजे ये आली व्हय? अरे वा 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 वा, मी बापूंना पहिला फोन करतो, आप्पीच्या घरी कळवतो। अरे आपे काय झालंय? अगं पिऊ अरे पाय काढ की विनय काका। अरे एकेकाने बोला रे। काय झालं काय झालं? कळ आली म्हणून तापी वरडली। अरे मला कळ आली, पायावर पाय दिला चुकून झालं रे मला। मला उभं राहायला जागा नाही। एक मिनिट, काय चाललंय तुमचं? केवढा गोंधळ घालताय? तू का बोलवलंय सगळ्यांना इकडं? मला वाटलं बाळ येणार आहे घरात। अर्जुनाला होतं असं कधी कधी। आपे शांत हो, भाऊजी पाणी द्या तिला एक प्यायला। मिनिट थांब, मी नंतर पिल पाणी। आधी तुम्ही सगळे शांत व्हा। मला कळ आली ते पण एकदम छोटी। एवढी छोटी वय अख्खा गाव गळा केला की छोटी? अर्जुन अरे कळत नाही बघ तुला। मला वाटलं की नाहीतर काय वेगळंच दंगा करत असतो यो। भाऊजी तुम्ही आधी बाहेर व्हा, जावा तुमची कामं करा। नाही भाऊजीच नाही, सगळ्यांनी बाहेर व्हा आधी। अरे अशा गर्दीनं गुदमरायला होईल हिला। आपे हे बघ, डिलिव्हरीच्या आधी होतं असं कधी कधी। हा तू काळजी करू नकोस, लवकरच बाळ येणार आहे बघ। हा काय एकदा म्हणलं ना मग बाहेर चला म्हणून? अरे काय तोंडाकडे बघत बसलोय आपण एकमेकाच्या? चला चला बाहेर, चला की चला 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 बाहेर चला चला बाहेर चला बरोबर। चला काय तू पण बाहेर चालायचं चल। वहिनी म्हटलं ते थोडं काम आहे, ते करून येतो मी बाहेर। हा अगं काकी म्हणली की आता डिलिव्हरीच्या वेळी होता असं, टेन्शन घेऊ नको तू, मी आहे ना, टेन्शन घेऊ नको। टेन्शन घेऊ नको। कोणी सांगितलं होतं तुला आगाऊपणा करायला? अख्खं घर गोळा केलंस तू। तू केवढे मोठ्याने ओरडली आपली? मी मोठ्याने ओरडले का? अर्जुन यापेक्षा मोठ्याने ओरडणारे मी बाळाला जन्म देताना। काय? मग काय करशील तू? नाही मी त्या डॉक्टर मॅडमला भेटतो ना, काही वेगळी फॅसिलिटी असेल तर त्या म्हणतो, ती वरडायची नको आपल्याला। नको त्या डॉक्टर मॅडमला काही बोलू नको। आपल्याकडे बाळ आहे की नाही, आपण आपल्या बाळोबाला सांगू, आईला त्रास नको देऊ। ही भारी आयडिया। कळलं का बाळोबा? आईला त्रास द्यायचा नाही 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 नाही। झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बाया कसला दंगा चालला होता, पार डोकं उठलं माझं। वय म्हणे अगं, पण तू ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त दंगा करतीस, त्याचं काय? आता गो बाया मी काय करते तवा? असू द्या, चहा प्या गप। झालाय माझ्या पिऊन, मरुदी जाऊ दे, इथं थांबायलाच नको, निघतेस मी। विनय काका अजून पाय दुखतोय माझा। अरे अर्जानं दंगाच एवढा केला ना, जीव घाबरा झाला माझा, लक्षच गेलं नाही रे। नाही रे, मी तुला काय म्हणत नाही या ठिकाणी, सांगितलं फक्त। स्वप्नील शेक देतोस का जरा त्याला? नाही आई, एवढं काय नाही, होईल रात्रीपर्यंत ठीक। या पेक्षा अर्जाच जास्त दंगा करतो। सुजय अरे ते काळजीपोटी करतात। काळजी या आधी जगात कोणाला बाळच झालं नाही, एवढी कसली आली काळजी? अरे सुजा मला नाही झालं ना अजून, म्हणून म्हणलं मी। नाही म्हणजे जोपर्यंत स्वतःला होत नाही तोपर्यंत कळत नाही असं म्हणतात ना, तीच खरे। अर्जा हे अगदी 100% बरोबर आहे। बर आप्पे कमी आले का आता? हो कमी आहे। बरं जर का बरं एकदा डॉक्टरांना भेटून ये। भेटून कशाला, आपण डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच करून टाकू ना। अहो नाही मी आदल्या दिवशी जाते की, अजून वेळ आहे। मी काय म्हणतोय,
रिस्कच नको घ्यायला ना, आपण आत्ताच ऍडमिट करून टाकू तुला. मी थांबू का ग तुझ्यासोबत? इंटरव्ह्यूला उद्या जाते पाहिजे तर. तू थांबून काय करणार आहे? आता अर्जा घेऊन चालला नाही तुला डॉक्टरांकडे? अगं हो पिऊताई, तू जा बिंदास, आणि मला काही वाटलं तर मी तुला फोन करते की. आणि तसं डिलिव्हरीच्या वेळेला असेलच किती, आतापासूनच कशाला पाहिजे? सुजय अरे असं काय बोलतोस तू? आणि आप्पे हे बघ, हे दिवस खूप महत्वाचे असतात, काहीही वाटलं तरी लगेच सांगायचं. हो पिऊ, आता तुझा जॉब महत्वाचा आहे. भाऊजी, तुम्ही आता स्वतःहून हे म्हणलात ना, मग बास की मला अजून काय पाहिजे. हो ना. चल पिऊ, सोडतो मी तुला. सावकाश. मी काय म्हणतोय, हा आपण आता हया दवाखान्यात जाऊन यायचं का? म्हणजे सेफ साईड ना, म्हणजे टेन्शनच नको नंतर, आहे का नाही? हा ते बरं होईल. नाही आई, तुम्ही सांगा की. अरे हो हो अर्जुन, अरे किती काळजी घेतोस बाळा. अगं काके, मी आता ड्युटीला गेलो ना तर माझं धड तिकडे लक्ष लागणार नाही आणि धड इकडे पण नाही, मग त्यापेक्षा जाऊन आलेलं बरं. आम्ही जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये. हा चा, मी आलो फाईल घेऊन. हा अप्पे, मला वाटतंय आता तुलाच अर्जाची काळजी घ्यावी लागेल. ऐकलं मी. चला येतो. ये सावकाश. सांभाळ. अपर्णा, अर्जुन, सगळं एकदम व्यवस्थित आहे. एव्हरीथिंग इज गुड. हा ना, बरं झालं. ओव्हरऑल पाहता मला पण असं वाटतंय की अपर्णाची डिलिव्हरी आता एकदम नॉर्मल होणार आहे. एक नंबर. मग अपर्णा, चला आता 2 दिवसात ऍडमिट व्हायचं आपल्याला. हो बरं डॉक्टर, मी माझी डिलिव्हरी सरकारी हॉस्पिटलमध्ये करतेय, म्हणजे अप्पे अप्पे. हो माहितीये मला, आणि खरं सांगू तुम्हाला, हे ऐकून मला खरंच खूप छान वाटलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं कसं काय? मग येतो तिकडे, थांबा. नाही पण ते जमलं कसं? माझ्या इकडे स्थळ मी स्वतःच शोधत होते आणि नंबरही माझाच होता दिलेला, मुलीची मोठी बहीण म्हणून. तुमचाच नंबर दिला? मीच सर्व बोलत होते, कारण की आमच्या इकडे सर्वजण जॉबला होते आणि वडिलांना मोस्ट ऑफ आहे ना एज्युकेशन काय झालेले मुलाचं ते समजायचं नाही. मग अशा किती मुलांबरोबर तुम्ही मुलीची मोठी बहीण म्हणून बोलला? पण मोठी बहीण म्हणून कधी कोणाला भेटायला गेलाय? नाही. मुलगा कसा आहे ते बघण्यासाठी? नाही, ते नाही गेली. नाही गेली, पण बोलून मीच होती फायनलायझेशनला त्यांना बघायला, मग घरच्यांना पाठवायची. मोठ्या बहिणीच्या नात्यातून छोट्या बहिणीसाठी हे स्थळ कसं फायनल केलं? ओरिजिनल मोठ्या बहिणीला बोलवलं. तुमचं कसं जमलं? अरेंज मॅरेज. कसं काय? पण माझी आत्ती बहीण तिथेच असते, आमची सिन्नरला. हा. तर आमचे हे तिने भाऊ करून मानलेले होते. अच्छा. हा, आणि मग त्यानंतर बघण्याचा कार्यक्रम झाला, आमच्या घरी आले आणि फक्त तिने विचारले, का रे मुलगी कशी वाटते तुला? म्हणे मला पसंत आहे. येताच नाशिक पण सोडलेलं नव्हतं लगेच. हो. तुमचं? माझं बघा ते ते जे लग्न. हो ते आवडलंच होतं, पण नंतर मग कोणाला आवडलं होतं? दोघांना. त्यांचे डोळे खूप आवडले होते मला. त्यांचे डोळे इतके छान आहेत ना की ते हिरवे असे कायम बघत राहावेसे वाटतात, इतके छान. मग तुम्ही ते डोळेच बघत असता? हो, डोळे. किती वर्ष झाली लग्नाला? 20 वर्ष झाली. 20 वर्ष डोळेच बघताय? किती मस्त. पण कसा आहे स्वभाव, कसा आहे? खूप छान आहे सर, खूप सपोर्टिव्ह आहेत ते. आणि त्यांचा स्वभाव म्हणजे घरचे जरी सगळेजण जुन्या रूढींचे असले तरी ते स्वतः तसे नाही आहेत. त्यांना कॉस्ट्युम्स पण मिळते, तू कुठलंही काही घाल नेस, छानच दिसतं तुला, पण मग घरच्यांनाही मन सांभाळून जसं आहे त्यांच्यासमोर तसं राहा, आपण दोघे असले की तसं राहा असं. तुमचं? आमचं लग्न माझ्या मावशीने ठरवलं. म्हणजे आम्ही खूप जवळच्या नात्यातले, पण एकमेकांना कधीच बघितलेलं नाही. पण जेव्हा फर्स्ट टाइम, म्हणजे माझंही पहिलं स्थळ होतं बघण्याचं आणि त्यांचंही पहिलंच, तर दोघांनी ग्रीन सिग्नल एकाच वेळी दिला दुसऱ्याच दिवशी की आम्ही एकमेकांना पसंत आहे. तुमच्या सगळ्यांमध्ये ग्रीन कॉमन आहे ना? यांचं बघा ना, ग्रीन डोळे होते, तुम्ही ग्रीन सिग्नल दिला. हे बघा इकडे ग्रीन साईड, यांचं बघा हे वेगळंच आहे काय, माझी बघा ग्रीन साईड. पण मग लगेच झालं का दोघांनी? नाही, मग नंतर 5 महिन्यानंतर आमचं लग्न झालं. पण त्या वेळात आम्ही भरपूर गोष्टी शेअर केल्या, म्हणजे दोघांचं एज्युकेशन जवळपास सारखं. पण लग्नापर्यंत माझी डिग्रीज कंप्लीट होती,
त्यानंतर मात्र मी आता PhD पर्यंत शिक्षण घेतलंय. त्याला सपोर्ट फक्त आणि झालं फक्त- PhD हो, कम्प्लीट झाली. झालं. डॉक्टर नमस्कार. कुठल्या विषयात केली? माझं फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये फार्माकोग्नसीमध्ये सब्जेक्ट कोग्नसी आहे आणि फॅकल्टी फार्मास्युटिकल सायन्सेस आणि त्या रिसर्चमध्ये मला पेटंट पण मिळालं. किती इंडियन गव्हर्नमेंटने ग्रँट पण केलंय आणि ते आता लवकरच आम्ही कमर्शियल मध्ये नेण्याचा प्रयत्न करणार आहे मी आणि माझे मिस्टर. म्हणजे खूपच जास्त सपोर्ट त्यांचा मिळाला म्हणून मी पुढे गेली. नाहीतर अशक्य होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं, तुमच्या मिस्टरांची तुमच्याबद्दल कुठल्या तक्रारी आहेत? जसं तुमच्याबद्दल एक तुम्ही चिडचिड करता, तुमच्याबद्दल मुलाला ओरडू नको, तो त्यासोबत अभ्यास करेल, बोलू नको, छोटा आहे तो 4 वर्षांचा. मुलाला राग करता ही तक्रार आहे त्यांची. हा, ओरडू नको फक्त. म्हणजे तेच ना, उगाच नाही ना ओरडत माणूस. तुमच्या मला घरामध्ये खूप टापटीपणा आवडतो, मग मी सारखी रागवत असते. मी ज्या दिवशी घरी असते त्या दिवशी असं सगळं पसारा असला की मी सारखी रागवत असते. ते म्हणतात की मग तू ऑफिसलाच गेलेली बरी आहे, तू घरी नको थांबतो. तुमच्या बाबतीत आमच्याकडे एकच तक्रार आहे, तू शांत बसली तर अजून तुझी प्रगती होईल. मुलांवर अजिबात ओरडायचं नाही, एवढं शक्य तितकं पाळ, एवढंच मोस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन असतं. तुमचे ते मला नेहमी सांगतात की तुझा राग थोडासा तू कमी कर. राग करता हीच तक्रार आहे. हो ना. मग तुमच्यात बदल होण्यासाठी काय कराल तुम्ही? शांत राहण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन, जो कधी यशस्वी होणार नाही. तुम्ही? नाही का, माझ्या मिस्टरांची तक्रार हीच आहे की पैसे जरा जास्त खर्च करते. त्यांना म्हटलं तर मी परचेस डिपार्टमेंटला आहे तर दिवसभर माझं काम येऊन जाऊन फिरून सगळं परचेस डिपार्टमेंटला. नाही, त्याला मी चिडवत असते ना, अरे मी दिवसभर पैसेच खर्च करायचं काम करते तर ते होणार आहे, काही कंट्रोल नाही. डिपार्टमेंटच्या बाहेरच पडत नाही. तुम्ही? मी औषध शोधते आता राग कमी करायचं. काय एवढं राग करता? एवढा गुणी नवरा मिळालाय, बिचारा एवढी मदत करतो, सगळीकडे तुम्हाला एकटीला फिरायला पाठवतो, काय करायचं तुम्ही? मी सर करते, मी ट्राय करते. काय ट्राय करणार? राग कमी करायचा. आणि खरंच झाला राग कमी की तुम्ही केला समजा, तर काय त्यांची प्रतिक्रिया असेल? तरी काहीच राहणार नाही, सेमच राहणार. ते शांतच असणार. ते आधीपासून शांतच आहेत, लहानपणापासून. हा, तुला माहिती? हा, म्हणजे सांगतात घरचे. कोण सांगतात? सासू सासरे. काय सांगतात सासू सासरे? की आमचा मुलगा फार शांत आहे, ही खूप चिडचिडी आहे. ही चिडचिडी आहे. माझे गुण मुलीमध्ये जात आहेत. तुमचे गुण मुलीमध्ये जात आहेत आता. छान वाटतं. आमच्याकडे सेम. तुमच्या 6 मैत्रिणी, पिकनिक, फिरणं, मजा होते का तुमची? खूप किस्से असतील ना तुमच्यात? अबोला पण होत असेल. कोणाकोणात भांडणं झाली तुमच्यात आपापसात? भांडण असं नाही, पण म्हणजे एक सिनेरिओ असा होता की दिवाळी हा सण सगळ्यांसाठीच महत्त्वाचा असतो. त्या दिवशी सगळ्यांना वाटतं घरी असावं बुवा, म्हणजे गृहिणींनी म्हणजे सवाष्णींनी तरी घरी असावं, सगळं करावं फराळाचं वगैरे. तर असं होतं की आम्ही एकाच डिपार्टमेंटला असल्यामुळे आमचे सरांनी, आणि तिला गावाला जायचं असतं. कोणाला? योगिताला. अच्छा. तर तिला गावाला जायचं असतं, म्हणजे ती लांब राहते म्हणून मग त्यांनी तिला सुट्टी ॲग्री केलं की ठीक आहे तू जा. ते पार्शिलिटी कर. हा, मग त्यांनी मला म्हटलं की नाही म्हटलं सर असं कसं काय, तुम्ही तिला परवानगी दिली आणि तुम्ही मला नाही म्हणताय, पण मला पण सुट्टी हवी आहे. मग ते म्हणाले की नाही ऐसा नाही होगा. मग त्यांचा आणि माझाच वाद झाला. मग नंतर मला हिचा राग आला की बुवा ही गेली पण मला काहीच बोलली नाही आणि मला सुट्टी पण मिळाली नाही. मग तिने नंतर फोन करून कन्व्हिन्स केलं की मॅम जाऊ द्या, आपण नंतर ॲडजस्ट करत जाऊ आणि मग तशी सुट्टी घेत जाऊ म्हणून. घेतली? हो, घेतली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आले येऊ का? अरे दादा, तू ये ना, असा काय विचारतोस? हा, विचारतोस म्हणजे विचारच पाहिजे ना. अगं माझी बहीण असलीस तरी माझ्या लेकीची सासू असस. नाही म्हटलं कशाहून तरी पापड मोडलो म्हणून रुसून बसायची. काय तुझा दादा. लाले काय सगळं, हळद संपली तर तुझी हौस संपली नाही अजून. अरे दादा, उद्याच्या लग्नाची तयारी करत होतोय मी. बरं, तू
सहजच दिलेलास ना? हा, नाही मग? तुझ्यासाठी एक खास गोष्ट आणली. हा? हे बघ. भातुकलीतले नवरा नवरी. आठवते का लाली काय? लहानपणी हे दोन सापडत नव्हते म्हणून अख्खा घर डोक्यावर घेतला होतास. आठवतंय. आणि आता सापडले तू का? सापडायला हरवलं काय होतं? म्हणजे मी अभ्यास करताना मध्ये मध्ये येत होतस ना म्हणून लपवून ठेवलं होतं. म्हणजे दादा तू लपवलं होतंस होय? हा, मी घरभर शोधत होते आणि माका वाटला बंदून लपवला म्हणून त्याचे केस पण कापला होता मी. आठवत. आणि हे आता समोर येत आहेत. पण दादा तू हे बघा आता का परत देतोस? कारण वेणबाई म्हटलं जुनं देऊ आणि नवी सुरुवात करू. लाली तू फक्त आता माझी बहीण राहिलेली नाही आहेस. आपली सगळी नाती बदलून जाण्याच्या आधीची शेवटची रात्र हा, म्हणून परत कर. तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचार पण करू शकत नाही. आता दुसरा काहीच पर्याय नाहीये सर. पण माझ्या या एकटेपणापेक्षा तुझा आनंद महत्वाचा आहे. निदान तू सुखात आहेस हे तरी मला कळू दे. सर तुमच्यापासून दूर राहून कशी सुखी होईन मी? पण घरच्यांना दुखावून मी सुखी नाही होऊ शकत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ह्या काय मंजून तुका कामाक लावल्यान? जा तू आराम कर जा, मी करते सगळं. अगं नाही, इट्स ओके. ठीक आहे ना, उलट तू आराम कर. तुझी उद्या किती धावपळ होणार आहे. आणि ठीक आहे, मी थोडं काम केलं तर काय फरक पडतो? मी कोणी परकी आहे का? असं असतं तर आमका सोडून जायचा विचार केला नसतस. काय नशीब बघ माझा. 2 लेकी आहेत आणि दोघी एकाच दिवशी माझ्यापासून दुरावणार. नथिंग पर्सनल, पण मला खरंच जावं लागेल. होय गो होय, कळता माका. मी काय तुका इथे घरात बांधून नाही ठेवू शकत. पण अदनामधनं येत जाशील ना, आमका भेटूक? माझ्यासाठी नाही गो, पण निशी श्रीनू त्यांचा संसार बघूक तरी. येशील ना? सॉरी, तुम्ही काही महत्वाचं बोलत होता का? मी पाणी प्यायला आलो होतो. नाही काही नाही, ओवीत चालला ना, तास बोलत होता. ओवी पाणी दे गो त्याका. ओवी, तू नाही गेलीस तर नाही चालणार का? जावंच लागेल श्रीनिवास, तुझ्यापासून दूर.
कदाचित तरच मी माझ्या मनातलं तुझ्याबद्दलचं प्रेम विसरू शकेन. रेनू, काय रे, अजून जागा कसा? झोप नाही लागत आहे वाटतं. नाही, काही नाही, सहजच. उद्यापासून सगळं बदलून जाणार आहे हे कळत असताना, तू कायमची माझ्यापासून दूर जाणार आहेस हे माहीत असताना कशी झोप लागेल मला? तुझं माझ्यावर प्रेम असतं ना श्रीनिवास, मी ना आयुष्यभर इथे राहिले असते. हे घर, ही माणसं, नाती सगळं आपलंसं केलं असतं. पण आता मला जायलाच हवं, तुझ्या आणि निशीच्या सुखासाठी. प्यायलंच पाणी? जा आता जाऊन झोप. उद्या लग्न, खूप धावपळ होणार तुझी. जा बघू, जा जा जा. गुड नाईट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता या गुरुजींका द्यावा लवकर, नाही त्या बोंब मारत बसली. जावा लवकर जावा, नका जागा लवकर लवकर करायला. हो, काय झाला? घाणा कुठे आणून ठेवलात का बाहेर? माहित आणि बाकी सगळं सामान आलंय ना? आयत्या वेळेस काही उमाताई तुम्ही कशाला करताय? द्यायचे काय? नाही असं काय करताय? वहिनी द्या तिच्याकडे, ती ठेवा. तू आज तरी निवांत राहा तुम्ही. लेकीचं लग्न आहे ना. बरं, हळदी कुंकवाचं करंडा. उमाताई सगळं सामान जागेवर पोहोचलंय, पण बायकांच्या ओट्या भर आठवणींनी. हो उमाताई, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे. अजून काय राहुला नाही ना? हो नाही, झालंय सगळं. गौरीवर पूजनाची तयारी बघितलंस काय? तर मांडायचा राहुला नाही ना? चल चल बघूया आधी. हो हो, चला चल 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 चल. अहो, हे घेऊन जा ना तुम्ही. मी ठेवू? उमाताईंबरोबर कोणी नको का? म्हणजे तू पण ना. ए श्याम, हाय सर, ये घे आणि शांत काका दे आणि त्यांना का सांग उमाविनी दिले. हा जा लवकर. बंधू, काय काय? अरे अरे गुरुजींका येळेत बोलवलंस ना? आहे खरं तर ना, त्या गुरुजींका आम्ही मुक्कामाकच ठेवणार होतो काल. काय बोलतस काय? आहे येतील गो, येतील. कशाक टेन्शन घेतस तू? आणि एवढं सकाळी सकाळी कशाक तयार झालं? जा वाईच आराम करायचा ना. घरात लगीन असा आणि मी झोपान जावा? असा नाही गो, सकाळी सकाळी सगळ्यांका उठवून घातलं. हा रात्री झोप नाही आली वाटत. अरे कशी येतली झोप? माझ्या नातवंडांचं लगीन असा ना. आता नाच जाणार आणि नाचून येणार असा झाला ना तुझा. पण बंधू, काय गो, सगळा नीट पार पडतला ना रे? आई कशा काळजी करतस? सगळा व्यवस्थित होताला. मी असं आहे ना काळजी कर. ए श्याम्या, मेलो. देवा सर्वेश्वरा, सगळा नीट पार पडांदे म्हणजे झाला. निशी, चल आवर लवकर. निशी, काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही. आय अंडरस्टँड. भीती वाटत असेल ना? निशी, डोंट वरी, सगळं छान होईल. एकदम हॅपीली लग्नाला उभी राहा. आणि श्रीनिवास ना खूप चांगला मुलगा आहे निशी. तो तुला सपोर्ट करेल, तुझी काळजी घेईल. अँड तू तर एखाद्या नवीन माणसालाही बरकं फील नाही होत आहे. आणि तुम्ही तर लहानपणापासून एकत्र आहात, मग कशाला घाबरायचं? राईट? बरं, तू आवर लवकर. कधीही बोलवतील तुला बाहेर. ते काय पुण्यवचन, हा त्याची तयारी सुरू आहे ना. सो तू आवर, मी तुला हेल्प करते. ओवी, खूप सुंदर दिसतेस. कोणाला तरी वाटेल की तूच नवरी मुलगी आहेस म्हणून. मी
नाही मी नवरी. पण बघ आता मी तुला कशी रेडी करते. श्रीनिवास ना बघतच राहील तुझ्याकडे. चल रेडी हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालंय नेत्रा? गेले काही दिवस घरात बऱ्याच गोष्टी घडत आहेत. काही गोष्टी तुम्हाला सुद्धा जाणवल्या असतील. हो जाणवलं. पण तूच म्हणाली होतीस की योग्य वेळ आली की सांगेन, म्हणून मुद्दाम काही विचारलं नाही. योग्य वेळ आली आहे का? आणि म्हणूनच तुम्हाला आज इथे बोलवलंय. नेत्र, आत्ता हे सगळं खरंच गरजेचं आहे का? अद्वैत, सत्य कधी ना कधीतरी कळणारच आहे. एवढ्या लवकर कळेल तेवढं चांगलं. आम्ही तुमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवत आलो. बऱ्याचदा तुमच्याशी खोटं सुद्धा बोललोय. पण आता मला तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगायचंय. कारण आता आपल्या घरात खूप जपून राहायला हवं. गेले काही दिवस आपल्याला आपल्या घरात वारंवार नाग दिसलाय. आणि त्या नागाने अद्वैत साहेबांना दंश सुद्धा केला. पण अद्वैत साहेबांना काही झालं नाही याचा अर्थ असा होत नाही की तो नाग बिनविषारी आहे. तो नाग खूप विषारी आहे. खूप भयंकर नाग आहे तो. नेत्रा, पण मग आधीला काहीच कसं झालं नाही? हा, त्यामागे एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. पण मग रुपालीलाही कळायला हवंय. शेखर, रुपाली नाहीये. कुठे आहे ती? आधी बोलव ना तिला. नाही, रुपालीला ह्यातलं काहीही कळता कामा नये. का? तुमच्या काचं उत्तर आता नेत्रा जे सांगणार आहे त्यातून कळेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. देवी आईच्या ग्रंथामध्ये पंचपिटिकेचा उल्लेख होता. आणि म्हणूनच मी आणि इंद्राणी आत्या पंचपिटिकांचं रहस्य शोधायला लागलो. तुम्हाला कल्पना आहेच, गेले बरेच दिवस मी आणि आत्या पंचपिटिकांचा शोध घेतोय. पंचपिटिका म्हणजे 5 पेट्या. माझ्यावरचा मृत्यूयोग टळावा म्हणून मी आणि आत्या एक एक करून पंचपेटिकांमधल्या पेट्या शोधायला लागलो. आणि मग आम्हाला पहिली पेटी वाघोशीमधल्या एका ठिकाणी सापडली.
हीच ती जागा. नेत्रा, नेत्रा थांब, ऐक माझा नेत्रा. इंद्राणी, त्या पेटी इथेच असेल. आपण कळत राहूया. पहिल्या पेटीमुळे आम्हाला दुसऱ्या पेटीबद्दल कळलं आणि मग दुसरी पेटी आम्हाला वावोशी मध्येच एका स्मशानात सापडली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जेव्हा तुम्ही मला जा म्हटलात तेव्हा तुमची खरंच अपेक्षा होती का मी जावं म्हणून? मग येडा पिसा झालो असतो मी तुम्ही जर निघून गेला असता तर. काय सुधारलं नसतं मला. खरं सांगतो, आता तुमच्याशिवाय काय होणार नाही आमचं. फक्त एक लक्षात घ्या तुम्ही मास्तरीनबाई, उगाच कुणाचं तरी काहीतरी ऐकून तुम्ही आमच्या आई साहेबांना काय बोलू नका बघा. मी सांगितलं ना तुम्हाला अधिपती, मला जेव्हा कळलं तेव्हा मला खूप धक्का बसला. मला आजपर्यंत असंच वाटायचं की भुवनेश्वरी मॅडम तुमच्या खऱ्या आई आहेत. खऱ्या आईपेक्षा जास्त आहेत त्या. मान्य आहे अधिपती, पण त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला नाही. त्या यशोदा आहेत, देवकी नाही, हे तुम्ही मला का नाही सांगितलं? हे सत्य का लपवून ठेवलं माझ्यापासून? 6 महिने झाले अधिपती, का नाही सांगितलं तो मला? तुम्ही आपलं नाही मानत का मला? तुमच्या आयुष्याचा भाग नाही मानत का? अधिपती, मी माझी फॅमिली, माझे आई बाबा सगळं सोडून या घरात आली. माझी शाळा, माझी तत्व, मी सगळं बाजूला ठेवलं. केवळ तुमच्यावर विश्वास ठेवून मी या घरात पाऊल टाकलं. आपण लग्नात सप्तपदी चालताना एकमेकांना वचनं दिली होती ना, एकमेकांशी प्रामाणिक राहायचं, खरं बोलायचं. मग तरी ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवलीत? का असं केलं? बरोबर आहे तुमचं. मी जर ही गोष्ट तुम्हाला आधीच सांगितली असती स्वतःच, तर कदाचित तुम्ही असं वागलं नसतं. माझी चूक झाली. आणि आता आम्ही नाक घासून माफी मागितली पाहिजे. अधिपती, अधिपती, असं नका करू. उठा. बरोबर आहे तुमचं. एक मोठी गोष्ट लपवली आम्ही तुमच्यापासून. चुकलं आमचं. अधिपती, मला माफी नकोय. मला फक्त एक वचन हवंय. कसलं? खोटेपणा करायचं नाही. आजपासून आपण काही लपवून ठेवायचं नाही. तुम्हीच म्हणायचात ना नात्यामध्ये विश्वास हवा म्हणून. मग आजपासून खरं काय ते एकमेकांना माहित असायला पाहिजे. कारण लपवणं म्हणजे खोटेपणा, आणि आपल्या नात्यात खोटेपणा नको ना.
कारण माणसं खरी असली की नात्यात खोट येत नाही. मग वचन द्या की खोटेपणा नको. ना आपल्या नात्यात ना भुवनेश्वरी मॅडमच्या नात्यात. नात्यात सत्य हवं. मान्य. सत्य पाहिजे आणि ते स्वीकारलं पाहिजे. स्वीकारलं पाहिजे. वचन देतो तुम्हाला, इथून पुढे काय लपवणार नाही. मी आता जे आहे ते आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा ग ताई, आज एवढं दागिना? आज देवीचा वार आहे, एवढे दागिने आम्ही घालतोच की. हा ताई, इसरले होते. आरतीची तयारी झाली? वय झाली. मग जा, आम्ही काम दिलंय ना तुला. आमच्या पाठीपाठी कशा पायी करतेस? ताई, अगं एक विचारायचं होतं. काय? तू जे सांगितलंय ते खरंच करायचंय? उगाच कशा पायी सांगू आम्ही. आजवर आम्ही जे काही सांगितलंय ते केलंय आणि त्यात यश बी मिळवलंय. वय, अगं पर ती अति शहाणी बाई, जे सांगल ते ऐकल का? ऐकावं लागल तिला. आता सुनबाई 24 तास घरात आणि अधिपती बाहेर असतील. दृष्टीआड राहिली माणसं की सृष्टीआड होत्यात. बया, म्हणून तू अधिपतीला कामात गाडून ठेवलेस वय? अगं ते हल्ली दिवस रात्र फॅक्टरीतच असतात. आता त्यासनी सकाळ काम, दुपार काम, रात्री काम. आणि सुनबाई खोलीमध्ये, सकाळी खोलीत, दुपारी खोलीत, रात्री खोलीत, ते बी एकटीच. बरोबर. पर ताई, मला नाही वाटत बर का ती गप्प बसल म्हणून खोलीत. म्हणजे? अगं एका जागेवर पाय टिकतोय वे तिचा. जबरदस्तीनं बसवलं तर ती चिडणार, वरडणार. हा, ते तर होणारच. आणि मग त्या त्रासामध्ये ती अशी काही चूक करल की त्या चुकीला माफी नाही. वा ताई वा, अगं कसलं भारी डोस काय ग तुझा. जा आता कामाला लाग. ताई, अजून एक विचारू? आता काय? हे समजा झाल्यावर तुझ्या डोसक्यात पुढचा विचार काय आहे का? हितपर्यंतच विचार करून ठेवलास काय? सगळं आताच सांगू काय तुला? अगं नाही ताई, मला जरा कळलं असतं का तुझ्या डोसक्यात पुढचं काय आहे, तर म्हणून मी विचारलं. म्हणजे ते का नाही आला आमच्या ध्यानात. तुझी सुई एकाच ठिकाणी अडकल्या. तुझी चंची. ताई, अगं तू कसं ओळखलंस? कारण आम्ही पुढचा विचार आधी करतो. ताई, अगं माझ्या पोरीचं भविष्य तुझ्या हातात आहे ग. आणि जर सुनबाईचा कार्यक्रम असा होणार असेल तर मग माझी चंची. अगं ताई, चिडू नगस ग. मी आपलं सहज विचारलं. पोरगी आशाला लागल्या ग आणि तिला पश्चाताप बी झालाय. ती आता पुन्हा असं कधी बी करणार नाही ताई. तू मोठ्या मनानं माफ कर की ग. तिला तुझ्या पायाशी राहू देत ताई. सुनबाईंची एकदा का इथून गच्छांती झाली की आम्ही लगेच अधिपतींचा तिचा काडीमोड करून घेऊ. आणि त्यानंतर अधिपतींचं कुणाशी, कसं आणि कधी लग्न लावायचं हे आमच्या डोसक्यात फिट आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.